इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 1 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या निसर्गचित्र चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत 90 स्पर्धकांनी सहभाग घेत आकर्षक आणि सर्जनशील चित्रे साकारली. या स्पर्धेत ओंकार इंगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत 30,000 रुपयांचे पारितोषिक मिळवले. डॉक्टर जयप्रकाश शिरपूरवार यांनी द्वितीय क्रमांक मिळवत 20,000 रुपयांचे पारितोषिक जिंकले, तर जुवेरिया तांबोळी यांनी तृतीय क्रमांक मिळवत 10,000 रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. ओंकार पवार, मिताली सूर्यवंशी, सोहा अन्सारी आणि सौरभ नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. डॉक्टर परवेज इनामदार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश रुग्णालयातील उपचार प्रक्रियेत कलेचा समावेश करणे हा आहे. स्पर्धेतील निवडक चित्रे रुग्णांच्या खोल्यांमध्ये लावण्यात येणार असून त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अधिक शांत, दिलासादायक आणि प्रसन्न वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मैं इनामदार हॉस्पिटल से डॉक्टर खुशहाली रात्रा मेडिकल डायरेक्टर हूँ. हमने ये सोच 4-5 महीने पहले शुरू की थी कि कुछ पेशेंट मरीज के लिए, अपने एम्प्लॉयज़ के लिए करना चाहिए. फाइनली जून में हमने सोचा एक आर्ट एग्जीबिशन करते हैं. फिर बात हुई कि आर्ट में क्या किया जाए, तो हमने नेचर लिया, बिकॉज नेचर एक हीलिंग इम्पैक्ट होता है. ग्रीनरी, स्काई, पानी सब हीलिंग में काम आते हैं. सो ये सारे पेंटिंग्स जो आए हैं हमारे पास, वो हमारे मरीज़, हमारे एम्प्लॉयज़, डॉक्टर्स, नर्सेज और उनके रिश्तेदार के हैं. तकरीबन 90 पेंटिंग्स हैं हमारे पास. और हमने अराउंड 135 कैनवास दिए थे. हमने ये क्यों किया कि म्यूज़िक तो हीलिंग में काम करता ही है, पेंटिंग सब में एक आर्टिस्ट होता है एंड पेंटिंग सबकी एक इंस्टिंक्ट होती है. इसीलिए हमने ये वी स्टार्टेड दिस कॉन्सेप्ट. पेशेंट के लिए हीलिंग एंड एम्प्लॉयज़ के लिए स्ट्रेस बस्टर, बिकॉज हेल्थ केयर बहुत ही स्ट्रेसफुल वर्किंग होता है. डेली पेशेंट आता है, एक्सपायर होता है, कुछ भी हो सकता है. सो इट इज़ अ वेरी स्ट्रेसफुल वर्किंग. एम्प्लॉयज़ के लिए बहुत बड़ा डिस्ट्रेस का एक्टिविटी था ये, तो काफ़ी एम्प्लॉयज़ ने पार्टिसिपेट किया है. एंड बहुत यूनिक वर्कशॉप आपने लिया है. ऐसा बहुत कम हॉस्पिटल इन लाइंस पे सोच पाते हैं. तो किसका ब्रेन चाहिए? सो हम एक्चुअली हमारे पेशेंट्स जब भी आते हैं तो हमारे पीआरओ वैसे भी हमारे मरीज़ को पूछते हैं कि आपकी क्या लाइकिंग है. जैसे किसी को स्पोर्ट्स पसंद है तो उसको फुटबॉल देते हैं, किसी को म्यूज़िक पसंद है तो उसको हम कारवा गिफ्ट करते हैं, किसी को पेंटिंग पसंद है तो हॉस्पिटल में रहते हुए भी हम आर्ट कैनवास देते हैं, पेंटिंग देते हैं. उसको ही हमने थोड़ा और बड़े स्केल पे ये किया है. सो ऐसे नहीं है, हम ऑलरेडी एडमिटेड हॉस्पिटल्स पेशेंट्स के लिए काफ़ी एक्टिविटी ड्यूरिंग हॉस्पिटलाइजेशन करते हैं. किसी की एनिवर्सरी है तो इन द हॉस्पिटल बर्थडे केक काटते हैं. वी कीप अ ट्रैक ऑफ ऑल दिस. बेनिफिट थोड़ा सा हमारे देखने वालों को. मोस्टली पेशेंट चाहता है अपने घर के एनवायरनमेंट में उनकी हीलिंग हो. सो वी आर ट्राइंग टू क्रिएट अ होम अवे फ्रॉम अ होम फॉर देम, कि दैट हेल्प्स हीलिंग बेटर. एंड ये बहुत सारी स्टडीज़ है वो कहती है कि घर के वातावरण में हीलिंग बेटर होता है. तो वही सेम हम यहाँ करने की कोशिश कर रहे हैं और हमारे पेशेंट्स ये फीडबैक भी देते हैं हमें. क्या रिस्पॉन्स रहा इस एक्टिविटी? इफेक्टिवली पेशेंट्स, व्हेन रिपीट पेशेंट आते हैं, हम वो बताते हैं हमें कि आपके यहाँ का ये जो एनवायरनमेंट है, हमें यहाँ आना इसलिए ज़्यादा अच्छा लगता है कि वी फील एट होम, वी फील कंफर्टेबल. आपकी टीम हमें कंफर्टेबल महसूस कराती है, नॉट लाइक इट्स इन अ हॉस्पिटल. दे गिव अस दैट कंफर्ट ऑफ होम. जो पेंटिंग्स हम लोग देख रहे हैं बड़े प्रोफेशनल लेवल की पेंटिंग्स नज़र आ रही है. तो एज एन जो जज कर रहे हैं वो क्या कहना चाहेंगे इस बारे में? मी दत्ता ठुबे, साई चित्रकला महाविद्यालय प्रिन्सिपल. आझम कॅम्पस इनामदार मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये हे पेंटिंगचं अनोखं कॉम्पिटिशन घेतलेलं आहे. आपण दवाखाना म्हटलं की साधारण वेदना घेऊन येणारे पेशंट आणि त्यांना रिलीफ देण्यासाठी असणारे डॉक्टर, कर्मचारी हे आपण दृश्य पाहत असतो. तर डॉक्टर, कर्मचारी आणि सगळ्यांनी मिळून पेंटिंगसारख्या विषयामधून आज 90 स्पर्धकांनी भाग घेतला आहे आणि अतिशय सुंदर असे नेचरला अनुसरून पेंटिंग केलेले आहेत. आम्ही आत्ता पेंटिंग पाहिले, अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे भावना नेचरच्या माध्यमातून त्यांनी कॅनव्हासवर उतरवलेल्या आहेत आणि हा उपक्रम अतिशय छान वाटला. म्हणजे तुम्ही तज्ज्ञ आहात या विषयामध्ये आणि तुम्ही ज्यावेळेस हे पेंटिंग जज करताय, आम्ही ॲज अ लेमॅन ज्यावेळेस बघतो की
म्हणजे खूप असं मजलेला आर्टिस्ट असेल अशा या पेंटिंग्स बनवलेल्या. काय काय म्हणायचं त्यात? हो, बरोबर आहे. पेंटिंग पाहिल्यानंतर असं वाटतं की याच्यामध्ये खूप त्यांनी जीव ओतून आणि खूप वेळ देऊन खूप मेहनत घेऊन काम केलेलं दिसतंय. आणि टेक्निकली आणि कलर स्कीम म्हणा, बाकीच्या गोष्टी अतिशय सुंदर अशा चित्रामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि याच्यातून प्राईज काढणं आम्हाला पण डिफिकल्ट आहे. आणि मी हे सगळं नियोजन करणारे, आयोजन करणारे मॅडम आहेत, त्यांचं मी खूपच आभार मानेन या प्रोग्रामबद्दल. याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल का की समाजात कलाकार खूप गुणी आहेत आपल्याकडे, फक्त वाव मिळत नाहीये, हा एक दुर्भाग्य आपल्या देशाचं असं म्हणता येईल? आपल्या पुण्याचंच उदाहरण घेतलं तर सायरस पुनावाला यांनी 168 कोटीचं पेंटिंग, म्हणजे भारतातलं सगळ्यात जास्त किमतीचं पेंटिंग आपल्या पुण्यामध्ये आलेलं आहे. पण पुण्यात कलेला पाहिजे तसा वाव मिळत नाही. I'm Dr. Rupa Sharma. So I just feel that each and every painting is beautiful. I'm not an artist, but just looking at the paintings makes me feel happy and gives me a lot of peace of mind. Thank you. पहिले इथं आलो तेव्हा अंदाज होता की ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे आणि त्यातून सगळी चित्र पाहायची आहेत. तसं आपण म्हणतो की आपला भारत हा विविधतेने नटलेला आहे. इथं जेव्हा पाहिलं तेव्हा कळालं की प्रत्येकाने जो निसर्ग त्यांच्या मनातला पेंट केलेला आहे तो फारच सुंदर आहे. मॅडम आणि सरांनी ते सांगितलं की ते अवघड आम्हाला होतंयच की नक्की कुणाचं चित्र आपण नंबर त्याला द्यावा, पण फारच सुंदर आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त चांगली चित्र इथं यांच्याकडे आहेत. तर मला वाटतं अशा ॲक्टिव्हिटी यांनी नक्कीच घ्यायला पाहिजेत आणि असाच समाजाला या दृष्टिकोन एक नवा द्यायला पाहिजे की चित्र आणि रुग्ण यांचं पण काय नातं असतं, त्यातून काय हिलिंग होऊ शकतं. तर हा फार सुंदर उपक्रम आहे. मला इथं बोलवलं त्यामुळे फार चांगलं वाटतं. थँक्यू. सगळ्यात अगोदर सगळ्या इनामदार हॉस्पिटल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचं खूप खूप कौतुक, कारण असा इनिशिएटिव्ह घेणं खूप एनकरेजिंग आहे. म्हणजे ॲज शी सेड परफेक्टली की पेशंट जे येतात ते त्यांना आधी भीती असते, वेदना त्यांना सहन करायच्या असतात. आणि आम्ही ॲक्च्युली इथे आलो तर आम्ही असंच अजिबातच म्हणजे अपेक्षा नव्हती की इतकं काही सुंदर बघायला मिळेल. आम्हाला वाटलं की रेग्युलर जे काही पेशंट आणि इथरचा स्टाफ आहे त्यांनी एक थीम एक आहे सिनिक ब्युटी, त्याच्यावरती पेंटिंग्स केली असतील. पण ॲज सर जसं म्हणाले तसं आम्हाला खरंच जजिंग करणं अवघड पडत आहे, कारण खूप सगळेजण जे आहे ते चांगलंच ताकदीचं काम आहे. म्हणजे इट्स व्हेरी सरप्रायझिंग. आणि हे जे आहे की फक्त नावाने कोणी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा कोणी MBA केलं असेल, कोणी CA वगैरे असेल, पण प्रत्येकाच्या आतमध्ये एक आर्टिस्ट असतो, कलाकार आहोत. आणि तिथे या निमित्ताने तो वाव मिळाला आहे त्यांना. आणि आय थिंक यू कॅन मेक मोस्ट ऑफ इट. आणि प्रत्येक वर्षी तुम्ही असं काहीतरी उपक्रम करा, त्यासाठी खूप शुभेच्छा.